तर इथे तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आपलं चिकन झालेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं चिकन झालेलं आहे. तर बघा, तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते आणि एक तोडून सुद्धा दाखवते. आतपर्यंत व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यासाठी आता लागणारे साहित्य सांगते. तर आपल्याला लागणार आहे ते कोथिंबीर, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 4 चमचे चिकन 65 मसाला, तसेच आपल्याला अर्धा चमचा हळद लागणार आहे, आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ. तर चला चिकनला आता आपण मॅरिनेट करून घेऊयात. तर इथे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून याला एकत्र छान असं एकजीव करून घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा चिकन बनवून बघा. चवीला अप्रतिम लागते आणि कुरकुरीत सुद्धा खूप लागते. एकदा नक्कीच करून बघा. स्टार्टर म्हणून सुद्धा या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने चिकन 65 बनवणार आहोत. तर बघा, आता आपण या चिकनला 10 मिनिटे मुरवण्यासाठी ठेवलेलं होतं. तर आता 10 मिनिटे इथं झालेली आहे. तर आपल्याला आता चिकन 50% आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं कापलेला कांदा, थोडंसं तेल टाकून छान कांदा असा लालसर परतून घेतला. त्यानंतर आपलं मुरलेलं चिकन त्यामध्ये टाकून छान असं एकजीव करून घेतलं. आता चला याला 50% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे चिकनसुद्धा शिजवून झालेलं होतं. आता याला एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर थोडेसे मसाले लावून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यासाठी आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, मिरची पावडर, धनिया पावडर आणि चिकन 65 मसाला टाकून छान एक मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून मी याला छान मिक्स करून घेते. गरजेनुसार तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता. मी इथे 2-3 चमचे पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घेतलं. तर आता आपलं चिकनसुद्धा इथं छान असं मसाल्यामध्ये कोटिंग झालेलं आहे. तर चला आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊयात. आपलं चिकन 50% आपण बॉईल करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथे फ्राय करायची गरज नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण चिकन सोडून घेऊयात. तर मंडळी, या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा चिकन नक्कीच बनवून बघा. चवीला भन्नाट लागते ही रेसिपी. स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. मुलांनाही आवडेल, घरच्यांनाही खूप आवडेल. हॉटेलपेक्षा भारी, पण घरच्या घरी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. तर एक साईड मी छान अशी शिजलेली होती, छान अशी फ्राय झालेली आहे. आता आपण परतून घेऊयात. तर बघा मंडळी, चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा चिकन 65 एकदा नक्कीच बनवून बघा. तर एक बॅच माझी इथं तळून झालेली होती. तर आता काढून घेऊयात. त्यानंतर मी आता तसेच इथं मी दुसरी बॅचसुद्धा सोडून घेतली आणि तीसुद्धा छान अशी तळून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांसाठी या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. खूप छान होते, आतपर्यंत शिजते आणि चवीला अप्रतिम लागते हे चिकन. तर अशा पद्धतीने इथं आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.